पहिलं आहे ना, मी खूप उदास राहायचो. लहान असताना मी खूप उदास राहायचो. त्याचं कारण असं होतं की मला मोठं होऊन माझ्या घरच्यांसाठी माझी परिस्थिती सुधारायची होती. चांगलं खायला घरच्यांना, या सगळ्या गोष्टी, थोडे पैसे, चांगलं घर, या त्या गोष्टी असल्यामुळे मी उदास राहायचो. मग हे कंटिन्यू उदासी राहायची. मी बाजूच्यांना बघायचो, माझ्या सोबतवाल्यांना बघायचो की बाबा हे चांगले आहेत आणि घरदृष्टी बी त्यांची चांगली होती, राहणं खाणं बी चांगलं होतं, कशाची प्रॉब्लेम नव्हती त्यांना. पण मला असं वाटायचं की माझ्या पाठीमागं कोणी नसल्यामुळं मी खचून जायचो. ते मला असं धीर देणारं कोणी नव्हतं की बाबा टेन्शन घेऊ नको आणि आम्ही सगळे आहोत आणि या परिस्थितीला लढायचं असतं, विचार करून काय होत नसतं. पण मी त्या परिस्थितीला लढायचं सोडून त्या गोष्टीवरती जास्त विचार करायचो, जास्त खचून जायचो. आता मोठा झालोय तरी मला सांगण्यासाठी कोणी नाही की बाबा ह्या परिस्थितीला लढायचं असतं. समजलं मला, अनुभव आला त्या गोष्टीचा, पण कोणी बोललं नाही की बाबा ह्या परिस्थितीला लढायचा असतो आणि लढून त्यावरती मात करायला पाहिजे. तुझ्या मूलभूत गरजा पहिल्या जेवढ्या होत्या तेवढंच ठेवायला पाहिजे. त्याच्यापेक्षा जास्त गरजा तू वाढवल्या की तू टेन्शन, डिप्रेशन या त्या गोष्टीमध्ये जाशील. हे समजावणारं कोणी नाही आहे मला. मी स्वतःहून समजतो. कोणती चूक झाली तर मी स्वतःला म्हणतो की बा ही तुझ्याकडून चूक झालेली आहे आणि हे तुला बरोबर करून घ्यावं लागेल. खूप विचार केल्यानंतर समजते की बा कुठं चुकतं आणि काय होतं आहे. एवढं विचार करून आपण जे पाऊल उचलतो तेवढ्यात माझं खूप सारा टाईम निघून गेलेला असतो त्या गोष्टी समजण्यामध्ये. त्यासाठी लाईफमध्ये मेंटर हा खूप आवश्यक आहे. तुमच्याकडे मेंटर किंवा चांगला आहेत, माझ्याकडे पण मित्र वगैरे नाही असं नाही आहे. पण कसं आहे, ते मित्र जे जे काही असू दे, मित्र असू दे, घरचे असू दे, पण कसं आहे, तुला सल्ला देताना त्यांचा सल्ला घेऊ शकतो, पण विचार तुलाच करावा लागेल आणि तुला समजून स्वतःला घ्यावं लागेल की बाबा परिस्थितीला तुझ्या स्वतःला तू जेवढं समजून घेशील आणि पुढं जाशील ते तुझ्यासाठी चांगलं आहे. माणसाला अनुभव सगळ्याकडून भेटत असतो, पण ते अनुभव घेऊन जे माणूस पुढे जातो ते चुका साहजिक करत नाही. त्यासाठी हे माझं आयुष्यातलं हे आहे की खचून न जाता कोणत्याही गोष्टीवरती विचार न करता जे होतं ते होऊ दे आणि त्याचा विचार करायला नको आहे माणसानं की बाबा हे असंच का होतो, असं व्हायला नको आहे. आणि एवढे विचार जे करतोय ना त्याच्यामुळे ते परिस्थिती चेंज नाही करू शकत.